नमस्कार, मी डॉक्टर अमोल अभिमन्यू रेडेमल, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकवली येथील रबर लागवडीच्या प्रक्षेत्रावरून आज आपणा सर्व शेतकऱ्यांना नवीन अशा पिकाबाबत अवगत करणार आहे। त्याच्या बदलत्या हवामानामुळे आपल्या या सर्व फळपिकांवर दरवर्षी कुठल्या ना कुठल्या समस्या आपल्याला उद्भवल्या दिसतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये याच्यामध्ये समस्या आलेल्या आपल्याला दिसतात। मग आजच्या या बदलत्या हवामानामध्ये एक शाश्वत असं पीक आज मी आपणास सांगत आहे, तो म्हणजे रबर लागवड बाबत विचार केला तर रबराचं महत्त्व काय असेल तर आपले जे सायकलपासून तर विमानापर्यंतचे लागणारे जे टायर असतात ते सुद्धा या आपल्या नैसर्गिक स्रोतापासून तयार होणाऱ्या रबरापासूनच तयार होतात। तसेच विविध उद्योगधंदे यामध्ये सुद्धा या रबराचा प्रचंड वापर होत असतो। रबर लागवड तंत्रज्ञान याबाबत आज माहिती जाणून घेणार आहोत व त्याच्या पुढील भागामध्ये सुद्धा आपण या रबरापासून एक काढणी प्रक्रिया त्याबाबत आपण माहिती घेणार आहोत। रबराची उद्गम जर आपण बघितलं तर 19व्या शतकामध्ये आपल्याला याचा उगम आपल्याला अमेझॉनच्या परिसरामध्ये त्याचा आपण मूळ स्थान समजतो। त्यानंतर भारतामध्ये जर बघितली तर लागवड कुठल्या कुठल्या राज्यामध्ये दिसून येईल तर एक अंदमान आहे, केरळ आहे, कर्नाटक आहे, गोवा आहे, महाराष्ट्र आहे, यासारख्या राज्यांमध्ये आपल्याला ही रबर लागवड दिसते। हवामान कुठलं लागत असेल तर उष्ण दमट हवामान, भरपूर सूर्यप्रकाश, त्याचबरोबर त्याला आवश्यक असलेला 24 ते 35 अंश सेल्सिअसचं तापमान असं हवामान या पिकाच्या वाढीकरिता मानवते। तसंच कुठल्याही जमिनी ज्या डोंगर उताराच्या असतील, ज्या जमिनी आम्लधर्मी आहेत, चांगला पाण्याचा निचरा होणाऱ्या आहेत, ज्या आम्लधर्मी जमिनीचा सामू हा 4 ते 6.5 पर्यंत असतो, अशा जमिनी या पिकास मानवतात। म्हणून आपण आपल्या भागामध्ये रबर लागवडीबाबत विचार करू शकतो। पण जर लागवडीचा विचार केला तर कुठल्या प्रकारच्या वाणांची आपण निवड केली पाहिजे तर वाण जर विचार केला तर वाणांमध्ये याच्यामध्ये GT1, RRIM 600 व RRII 105 अशा सुधारित जातीसुद्धा आपल्याला रबर लागवडीमध्ये मिळतात। आता रबर लागवडीचं जे पुनरुत्पादन आहे ते 2 पद्धतीने होतं, एक बियाद्वारे व दुसरं कलमाद्वारे। बियाद्वारे जर रोपं केली असतील तर त्याच्यापासून उत्पन्न कमी मिळते। ती GT1 किंवा RRIM 600, RRII 105 ह्या ज्या जाती सांगितल्या यांच्यापासून अधिक उत्पन्न मिळते। आपल्याला जर लागवड करावयाची असल्यास आपण या सुधारित जातींचा आपण वापर केला गेला पाहिजे। महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याला झाडं किती अंतरावर लागवड करायची आहे तर 5 बाय 5 मीटर अंतरावर आपल्याला ही लागवड करावयाची असते। मग आपल्याला एकरी याची 200 झाडं आपण लागवड करू शकतो। आपल्याला लागवड कशी करायची तर ह्या पिकाची लागवड करावयाची असल्यास जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण याची लागवड करतो। मग त्याकरता आपल्याला लागवडीची तयारी करावी लागते। तयारी करत असताना 75 बाय 75 बाय 75 म्हणजे 75 सेंटीमीटर लांबीचे, 75 सेंटीमीटर रुंदीचे व 75 सेंटीमीटर खोलीचा असा खड्डा आपल्याला खोदावा लागतो। मग हा खड्डा खोदल्यानंतर त्याला 2 आठवडे आपण उन्हामध्ये चांगलं तापू द्यायचं। ते तापू दिल्यानंतर त्यामध्ये माती टाकून तसंच वरच्या 25 सेंटीमीटरच्या भागामध्ये आपल्याला 175 ग्रॅम रॉक फॉस्फेट, 5 किलो नीम केक व 10 ते 15 किलो शेणखत किंवा चांगलं कुजलेलं कंपोस्ट खत आपण ते टाकून हा खड्डा भरून घ्यावायचा आहे। रबराची रोपं किंवा कलमं आणून त्याची आपण लागवड करू शकतो। मग लागवड ही जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पहिला पाऊस सुरू झाल्याबरोबर आपण याची लागवड करावयाची आहे। आता लागवड केल्यानंतर महत्त्वाचा भाग हा आहे की त्याची लागवड केल्यानंतर आपल्याला त्याची काळजी घेणं आवश्यक असते। पहिले 4 वर्ष आपल्याला त्याची वाढ करून घ्यावायची असते। मग अशा वेळेस आपण लागवड केलेलं आपलं क्षेत्र आहे, गवताची बेंडणी करणे, त्यांना सावली करणे, जे उन्हापासून संरक्षण करणे इत्यादी बाबी आपल्याला पहिले 4 वर्ष आंतरमशागतीमध्ये कराव्या लागतात। आता आपल्याला पहिली 4 वर्ष याच्या खत व्यवस्थापनाकडे लक्ष देणं फार गरजेचं असते। या पिकाची वाढ जशी होईल आणि आपल्याला पहिल्या 6 ते 7 वर्षामध्येच आपल्याला पहिल्या टॅपिंगला सुरुवात करावयाची असते। ही रबराची वाढ
चांगली व आपल्या अपेक्षेप्रमाणे करून घ्यावयाची असल्यास आपल्याला या पिकाच्या खत व्यवस्थापनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे। त्याकरिता आपल्याला सुरुवातीला 10 किलो नत्र, 10 किलो स्फुरद, 4 किलो पालाश, तसंच या पिकामध्ये एक कमतरता आढळते ती म्हणजे मॅग्नेशियमची, म्हणून आपण एक 4.5 किलो मॅग्नेशियम प्रति हेक्टरी याप्रमाणे द्यावयाची गरज असते। मग प्रति झाड कशी दिली गेली पाहिजे, तर प्रति झाड देताना आपल्याला पहिल्या वर्षी आपण जून महिन्यामध्ये लागवड करतो, त्यामुळे वर्षातून 2 भागामध्ये खताची मात्रा विभागून घेणार। एक पहिली मात्रा ही जून महिन्यात व दुसरी मात्रा ही आपण सप्टेंबर महिन्यामध्ये देतो। आपण जून महिन्यामध्ये लागवड केली असल्यामुळे आपल्याला पहिला हप्ता हा 225 ग्रॅम मिश्र खतांचा पहिल्या हप्त्यामध्ये द्यावायचा आहे। दुसरा हप्ता हा दुसऱ्या वर्षी जून महिन्यामध्ये 450 ग्रॅम मिश्र खताचा व सप्टेंबर महिन्यामध्ये परत एकदा 450 ग्रॅम या प्रमाणात घालावयाचं असते। तिसऱ्या वर्षी आपल्याला हेच प्रमाण हे 550 ग्रॅम जून महिन्यामध्ये व 550 ग्रॅम सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा घालावयाचं आहे। त्याच्यानंतर चौथ्या वर्षी आपल्याला हे प्रमाण थोडं कमी म्हणजे 450 ग्रॅम मिश्र खताचा हप्ता व सप्टेंबर महिन्यामध्ये परत एकदा 450 ग्रॅम मिश्र खताची मात्रा द्यावयाची असते। त्यानंतर 5व्या वर्षापासून मात्र याचं खत व्यवस्थापन हे वाढते। त्यामध्ये 30 किलो नत्र, 30 किलो स्फुरद व 30 किलो पालाश प्रति हेक्टरी या प्रमाणात वर्षातून 2दा आपण विभागून देऊ शकतो। त्यामध्ये एक मगाशीच उहापोह केल्यानुसार याच्यामध्ये मॅग्नेशियमची कमतरता येऊ नये म्हणून आपण त्याकरता एक 1.5 किलो मॅग्नेशियम सल्फेट प्रति हेक्टरी आपण त्यामध्ये मिक्स करून आपण देऊ शकतो। जर मिश्र खतातून ही मात्रा द्यावयाची असल्यास आपल्याला 400 किलो मिश्र खत प्रति हेक्टरी आणि 1.5 किलो मॅग्नेशियम सल्फेट असं एकत्र करून आपण प्रति हेक्टर खताची मात्रा देऊ शकतो। जर प्रति झाड मिश्र खताचा मात्रेची विचार केली तर प्रति झाड 900 ग्रॅम या प्रमाणामध्ये आपल्याला पावसाळ्यामध्ये हे खताची मात्रा देऊन आपण आपल्या पिकाची आपल्या अपेक्षा असलेली अशी वाढ करून घेऊ शकतो। पहिली 4 वर्ष ज्याप्रमाणे आपण खत व्यवस्थापनाकडे लक्ष देतो त्याचप्रमाणे आपल्याला त्याच्या पाणी व्यवस्थापनाकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं असते। म्हणून ही जी काही आपण लागवड केलेली रबराची झाडं आहेत या सर्व झाडांना पाणीसुद्धा आठवड्यातून एकदा या प्रमाणामध्ये पाणी दिलं गेलं पाहिजे। रबराच्या शीट आपण तयार करून घेतो। ह्या शीट तयार केल्यानंतर त्याला चांगल्या सूर्यप्रकाशामध्ये ह्या ज्या पांढऱ्या स्वच्छ रबराच्या शीट तयार होतील ते वाळवल्यानंतर 3ऱ्या ते 4थ्या ते 5व्या दिवशी आपण त्या सगळ्या गोळा केल्यानंतर त्या स्मोक हाऊसला टाकतो। मग एक चांगली सोनेरी रंगाची अशी शीट म्हणजे रबराची शीट आपल्याला प्राप्त होते आणि ती रबराची लादी आपण बाजारामध्ये एक चांगल्या दराने आपण विकू शकतो। आता हा जो आहे एका झाडापासून रबराच्या झाडापासून आपल्याला आपण 1 दिवसाआड जी टॅपिंग करतो त्यापासून आपल्याला एका सीझनमध्ये जवळपास 12 ते 15 लिटर एवढं चीक एका झाडापासून प्राप्त होते। आणि याचं जर उत्पन्नाच्या बाबतीत विचार केला तर एका हेक्टरपासून आपल्याला 1000 ते 1200 किलोपर्यंत आपल्याला एवढं उत्पन्न आपल्याला प्राप्त होते। आणि आजच्या बाजारभावाचा विचार केला तर जवळपास 180 ते 200 पर्यंत हा एवढा बाजारभाव आपल्याला मिळतो। म्हणजेच आपण 1 एकरचा जर विचार केला तर 200 झाडापासून आपल्याला जवळपास 1-2 लाखापर्यंतचं उत्पन्न आपल्याला या रबर लागवडीपासून प्राप्त होते। मात्र रबर हे असं पीक आहे की ज्यामध्ये जंगली श्वापदं, पाळीव प्राणी असतात म्हणजे असून सुद्धा नुकसान होत नाही, कारण की ते आले तरी या रबराला ते रबराचं चिकाचा काही करू शकत नाही किंवा चोरांपासून सुद्धा आपण याला फार नुकसान होईल अशा पद्धतीचं काही नाही। कारण की रबराचं चीक गोळा करणे, त्याच्यावर प्रक्रिया करणे, त्याच्याशिवाय ते बाजारात नेऊ शकत नाही। तसं उत्पन्न देणारं आणि संरक्षित असं पीक म्हटलं तर आपण या रबर लागवडीकडे वळू शकतो। मग ही जी काही 200 झाडं आपण यामध्ये प्रति एकरी आपण 200 झाडं जर लागवड करत असू 1.5 ते 2 लाखापर्यंत उत्पन्न आपण आज मिळवू शकतो। म्हणून
माझं सर्व शेतकरी बंधूंना एक नम्रपणे विनंती असेल की आपल्याकडे जी काही पडीक जमीन आहे किंवा डोंगर उताराची जमीन असेल किंवा जी काही शिल्लक जागा असेल किंवा बांधावर आपण 8-10 का होईना अशा पद्धतीनं ही जर का रबराची लागवड केली, सलग लागवड केली, तर आपण एक शाश्वत उत्पन्न आपण या रबर लागवडीपासून मिळवू शकतो. आपल्याला जर अधिक माहिती या पिकापासून जाणून घ्यायची असेल तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी पण याबाबत संपर्क साधू शकता व आपण एक शाश्वत उत्पन्नासाठी आपण या रबर लागवडीकडे वळू शकता. आजचा हा व्हिडिओ रबर लागवड तंत्रज्ञान जर आपल्या सर्व शेतकरी बंधूंना आवडला असल्यास आपण या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, इतर शेतकऱ्यांकरता त्याला शेअर करा. धन्यवाद.